मध्ये जिथे एक सामना बघायला मिळतोय इथून दोन्ही संघाने 12 पाठवा. यस सर. ही मानशो आहे स्ट्राईकला. वरुण संघ 12 खेळाडू पाठवा. ओ चांगला लेग ब्रेक बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतो. दोन्ही गोलंदाजी काही ताकद आहे. चायनामन टाकून देखील ते डावखुऱ्या फलंदाजाला बघतात. सकाळच्या सत्रात आपण बघितलं मुसुद्दीन यांना कशा प्रकारे त्याने थांबून ठेवलं होतं. धनंजय मागील 20 वर्षाचा दांडगा अनुभव. निलेश फायटर संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून अनेक सामने काम करत असताना पण हल्लीच्या काळात तो देखील गोलंदाज नाही. मोक्याच्या छेडी जेव्हा संकट सापड 2 चेंडू 5 धावा आतापर्यंत माझ्यासमोर 3 वेळा त्याने फिनिश केलेत. ओ रिव्हर्स स्विफ्ट खेळायचा होता. इथे बाकी चांगली गोलंदाजी बदलत तो ओळखला आणि गोलंदाजी करतायत. प्रज्योत अंबीर आहे ना. चला वरोर संघ 12 खेळाडू पाठवा प्लीज. हिमांशू आहे स्ट्राईकला. चेंडू टटोला. शॉर्ट ऑन पूल झालाय. चेंडू सरळ जातो स्क्वेअरच्या रिझनला. जिथे एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. खातं उघडलं गेलं. धावसंख्या होते 1. आपण बघत आहात वरुर विरुद्ध तारापूर असा हा सामना आपण पाहत आहात. लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीस घेऊन आलेत. शाखा प्रमुख सातपाटी शिवसेना हिलेश चौधरी, राजेश चौधरी उपशाखा प्रमुख, धीरेंद्र पागधरे, योगेश तरे, अभिषेक तांडेल, उत्तम धनु आणि यनयन माळी. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना मृणाल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इकॉनॉमिकली गोलंदाज. पहिला थोडी रणनीती बदलली यावेळेला. बाकी चेंडू फ्लो केलाय फाईन लेगच्या रिझनला. शॉर्ट फाईन लेगला. इथे बाकी मनोज नाही सिंबा आहे ना. अक्षय नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. पहिला गडी तंबूत परततोय आणि खरोखर अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. तारापूर संघाचा हा खेळाडू धनंजय. पहिलं षटक आपण बघत आहात. कौतुक करावं ना. अप्रतिम. लाख मोलाच्या सोन्यापेक्षा या डीजेचे शब्द आमच्या कानावर पडताना प्रत्येक जण बघतात. नवसाला पावणारी आग्रा कोळ्यांची देवता म्हणजे ती कारल्याच्या डोंगरावर असणारी पुणे मुंबई हायवेला जा की तुम्हाला बघायला मिळते. मयूर नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला आतापर्यंत एकच धाव फरकावर लागलाय. खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण धनंजय गोलंदाजाला बघत आहात. ओ इथे पंचाकडे दाद मागतात. थर्ड अंपायर घेतलाय. यस चांगलं डिसिजन बघायला मिळालं. चांगली पंचगिरीकडे बघायला मिळाली. वेल रिप्लाय. व्हॉट अ परफेक्शन. तुम्ही यष्ट्यांच्या पुढून केल्यात स्टंपिंग. नो बॉल.
2 धाव फरकावर लागल्या जात आहेत. संध्याकाळचं सत्र जे लोक येतात ना त्यांना काहीतरी इतिहासच घरी घेऊन जातात. काय 3 दिवसाच्या मॅचेस झाल्यात हो अफलातून. जणू काही संध्याकाळचीच वाट पाहतात. तेव्हा सबस्क्रायबर जास्त बघायला मिळतात, वॉचिंग जास्त करण्यावर बघायला मिळतात. कालच्या दिवसात 39,000 लोकांनी मॅच पाहिली आणि 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर झालेत. म्हणजे एवढे लाईव्ह आतापर्यंत आपण पाहिलेत. पुन्हा धनंजय लेफ्ट आर्म उर्दू विकेट मारा करतात. ओ गुड फील्ड वर्क. काय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे किरण जाधव यांच्याकडनं बघायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडं सुसाट निघून गेला असता पण बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. तो पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकात 2च धावा. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिलं षटक संपलं फक्त 2च धावा दिल्यात. आता बाकी अतुल जाधव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समोर फलंदाज आहेत ते हिमांशू नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. ओ पुन्हा शॉट फसलाय. सोप्पा झेल जातोय. इथे झेल सुटलाय. सोप्पा झेल होता आणि झेल सोडलाय ते जयेश नावाच्या खेळाडूने. आज तारापूर संघाचं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर गचाळच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत 3 झेल सुटलेत. याही पेक्षा सोप्पा झेल काय हवा असं पाहिजे. किरण जाधव, महेश राऊत, मनोज राऊत, अतुल जाधव, धनंजय, अक्षय, पुन्हा अक्षय, ही सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. अतुल मार्गस्थ होतोय. फुलटा चेंडू स्वतः जातात. कार्टून बॉल खेळण्यासाठी कॉल केलाय. दुसरा झेल सुटतो इथे. समोर 2-2 खेळाडू होते. मनोज स्वतः आले होते. मी घेतो पण कॉलिंग त्याने केवळ थांबून राहिले. म्हणजे 2 चेंडूवर 2 सलग जीवदान जातात दोन्ही फलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी होताना आपण तारापूरच्या खेळाडूंना बघत आहात. ओहो रिव्हर्स स्विफ्ट खेळलेत पण यावेळेला बाकी फसलेत. चुकीला माफी नाही म्हणतात की पहिल्यांदा चुकलो दुसऱ्यांदा चुकला नाही आणि इथे बाकी गडी बाद होतोय. बघता बघता जबरदस्त गोलंदाजी तारापूरकडनं होते. बघा हा कसा चेंडू टाकला गेला. शॉर्ट ऑफ प्लेन रिव्हर्स कंट्रोल झालं नाही. एज लागली. चेंडू गेला फाईन लेगच्या रिझन थर्डमॅनच गेला आणि ते झेल पकडला गेलाय. आज तुम्हाला नारळी पूर्णिमेचा सण दिसतो. घराघरामध्ये आळीमध्ये नवीन कपडे, प्रत्येक आळीमध्ये ढोल ताशा बँजो आणि सोन्याचा नारळ घ्यायचं, बंदरावर जायचं आणि दर्याला साकडं घालायचं. काय संस्कृती बघायला मिळते होते. येणाऱ्या श्रावणाचे दिन प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी आठवण करून देणार आहे सण आपण पाहिला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. खूप सुपर बॉलिंग सुरुवात केली धनंजयनी आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो ते म्हणजे अतुल. रिवर्स खेळले 4 धावा. काय घडलं हो आई बापाने आपल्याला. घडले देशापुढे जडले गोलंदाज म्हणून पण आज बाकी तुमची ख्याती होते अष्टपैलू खेळाडू मिळून.
सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये 47 धावा नॉट आउट काढल्यात. आता पहिल्याच चेंडूत आल्या आल्या आत्मविश्वास भरल्याप्रमाणे बॅकफुटला गेले. एक चांगला हुक शॉट बघायला मिळाला. 4 धावा खणखणीत चौकार. रिव्हर्स काढल्यात. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. स्टेट ड्राईव्ह बघा बघा बघता बघता पेंडू सीमा पलीकडे पार. आतापर्यंत प्रज्योत आंबेरे फक्त गोलंदाज म्हणून जाणला होता, पण आज बाकी भारतीय टेनिस विश्वातला एक अष्टपैलू खेळ म्हणून बघितला जातो. त्याचं दर्शन त्याने आपल्याला दाखवून दिलाय. काय जबरदस्त. एका साईडला सर्व फलंदाज फ्लंबिंग होत होते धावा करणारे, पण हा फलंदाज आल्या आल्या 2 चेंडूत 8 डाव खेळतोय. आपला दर्जा दाखवतो. का मला देशाच्या क्रिकेटमध्ये ISPLमध्ये घेतलं जात आहे, का मला बऱ्या बऱ्या ठिकाणी पॅकर म्हणून बोलवलं जात आहे, ते सिद्ध करताना वरोरामध्ये एवढे मोठे बॅटर देखील नाहीत की त्याच्यामध्ये गोलंदाजी करू शकतो. एवढे मोठे गोलंदाज झालेत. अगोदर सत्रामध्ये आपण बघितलं काय गोलंदाजी केली वरोरच्या गोलंदाजांनी. जबरदस्त कमबॅक करून बलाढ्य डहाणू संघाला पराभूत करण्याचं काम पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडासा आकार मिळतो. 12 धावा झाल्यात. प्रज्योतच्या येण्याने इकडे धावाची गती वाढलीत. अटेम्प्ट केला आपण, त्यामुळे दिल्या गेलेलं बघा. ही तुम्हाला क्रिकेटमध्ये शिकण्याची पद्धत आहे बघा. यूट्यूबवर वॉचिंग करा. अप्रतिम असं षटक संपल्यात. 2 षटकं थोडंसं महागडं गेलं. इथे 8 धावा 2 बाउंड्री गेल्या. 10 दिल्या. पहिल्या षटकात धनंजयने 2 दिल्या होत्या. 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि वरोर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 12. संघाकडे 30. आता बघा पॉवर प्लेचं षटक संपलाय. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन. फिल्डर पांगवले जातात. 4 खेळ सर्कलच्या आत, 5 खेळ सर्कलच्या बाहेर हे तुम्हाला बघायला मिळतात. ऑफसाईडचा जर तुम्ही विचार केला, ऑनसाईडचा तर डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्वीप बघायला ऑफसाईडला विचार केला डीप पॉईंट बघायला मिळते आणि इथे डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. ओ गुड बॉलिंग. ओके चला बघा तिसरं पंच वाईटसाठी बघा. आहा चेंडू बनवलाय. इथे बघू झेल आहे काय. ओ अगोदर डोळ्यावर हात ठेवलं. पूर्व अनुभव जेवढं म्हणतात ना ते मनोज कोण दाखवलं. चेंडू वरती गेल्यानंतर डोळ्यावर हात केला. बघितलं की नक्की चेंडू कुठे येते. सूर्याला उंजळीने झाकलं आणि आपल्या पंजामध्ये चेंडूला फसवलं. जबरदस्त कॅच इकडे घेताना आपल्याला पाहायला मिळालाय.
कोण बॅटर अनुराग डावखुरा फलंदाज हा देखील यस बरोबर डावखुरा फलंदाज कारण लेफ्ट आर्म गोलंदाज तुमच्या समोर आहे डावखुरा गोलंदाज चांगली रणनीती प्रज्योत अंबीर याने आखलाय आतापर्यंत बघेल तिसरं षटक मार्ग फक्त 12 धावा आजपर्यंत विचार केला लो स्कोरिंग मॅच होती फक्त 7 धावांची आणि त्या 7 धावा ज्या निघाल्या होत्या ना त्या फक्त अवांतर धावा एक देखील बॅटिंग धावा नाही आहे त्या संघाचं नाव आपण सांगायचं नाही कारण कधी कधी एखादा दिवस असतो ज्या संघावर तो येतो पण त्या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी मृदुल पाटील या गोलंदाजाने केली होती दोन्ही मॅडन षटक टाकली होती 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केला पण आतापर्यंत सर्वात जास्त आपल्या स्पेनमध्ये गडी बाद केलेत 2 षटक 10 धावा 5 गडी बाद करण्याचा सर्वात मोठा विक्रम या स्पर्धेमध्ये आहे तो परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस या गोलंदाजाच्या नावावर आहे धनंजय आज खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत 1.2 षटक टाकली 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत समोर बघूया कशा पद्धतीने अनुराग नावाचा डावखुरा फलंदाज आपल्या संघासाठी कितपर्यंत मोठं योगदान देतो हलक्या चेंडू ड्राईव्ह केला चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला फील्ड अँड थ्रो करे एक धावा बघायला भेटले खातं खोललं चांगलं क्रिकेट आहे आपल्यासमोर मोठा फलंदाज आहे मोठा दादा आहे मोठा भाऊ आहे तो धावा करतोय तर त्याला आपण जास्तीत जास्त वेळ क्रीजवर आणायला पाहिजेत खूप चांगली संकल्पना खूप चांगलं माइंड क्रिकेट खेळलेत हे इथे बघायला मिळते सकाळच्या 17 मध्ये असं धावा होत नव्हतं 3 षटकात 17-18 धावा तदनंतर बाकी प्रज्योतने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि बघता बघता जबरदस्त त्या सामन्यावर बॅटिंग केली 47 धावाची नोट आणि इनिंग आणि म्हणूनच त्याला सामनावीर पुरस्कार म्हणून त्या सामन्यात पुरस्कृत केलं गेलं ओहो काय जबरदस्त बॅटिंग शॉर्ट आपल्या चेंडू होता पुन्हा पूल केला जातो चेंडू स्क्वेअरच्या डोक्यावर 6 धावा प्रमुख बॅट्समन म्हणून आज जबाबदारी घेऊन उतरताना वरोर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटच्या विश्वातला एक मोठा गोलंदाजीचा तारा प्रज्योत अंबिरे व्हाट अ बॅटिंग सच अ फायटर प्लेयर एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फायटर खेळाडू आहे जोरदार अपील केलं होतं पंच अपील करतात यष्टी रक्षण अपील करतात पंचाकडे दाद मागतात पंच बाकी तटस्थ बघा इथून आपण बघू शकता ॲक्शन रिप्लाय मध्ये लेग स्टंपच्या बाहेर पाय आहे हा लेग स्टंपच्या बाहेर पायावर चेंडू आदळला गेला गुड डिसिजन खरोखरच कारण हल्ली काय झालं टेक्नॉलॉजी तुम्हाला बघायला मिळते हंपायरचं परीक्षण देखील लोक युट्यूबवर बघताना करतायत ओ हलक्या हाताने खेळायचं होतं एक काढून स्ट्राईक घेण्याच्या पाठीमागे त्यांना पाहायचं होतं इथे षटक संपले 3-3 मध्ये 19 धावा उत्कृष्ट गोलंदाजी धनंजय 2 षटक 9 धावा 2 गडी बाद उत्कृष्ट गोलंदाजी त्यांच्याकडे आज बघायला मिळते सुपर पिस ऑफ बॉलिंग काय जबरदस्त ट्रॅक तुम्हाला बघायला मिळाला एवढं सुंदर विकेट बनवलं गेलं ह्या विकेटमुळे प्रत्येक गोलंदाजाला आपली छाप सोडता येते दिसतच नाहीयेत यस आज आराम करतात उद्या मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथे बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो अक्षय सिम्बा नावाने परिचित असणारा हा गोलंदाज उंच पुरासा गोलंदाज आणि त्याच्या समोर आता फलंदाज येतो अनुराग 3 षटकाने 19 धावा आणि 3 गड्याच्या मोबदल्यात बनवल्यात त्या वरोड संघाने चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर निघतोय बघूया पंच काय इशारा देतात बॉडी अवैध यस इथे लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 वरती 20 धावा या फलकावर आता या 11 चेंडूवर कशा पद्धतीने सामना करतात किती धावा घेतात हे बघायचं कारण मॅन इन फॉर्म प्रज्योत अंबिरे वरोड संघाकडून एकमेव फलंदाज जो धावा करताना आपल्याला बघायला मिळाला आहे मागील 2 टुर्नामेंटचा विचार केला आपल्या गोलंदाजी व्यतिरिक्त आपल्या फलंदाजीवर देखील खूप चांगला पळीची बॅटिंग करताना या गोलंदाजाला आपण पाहिलं आणि आज फलंदाजी म्हणून खूप लयास करतोय
चेंडू टटवला आहे, चेंडू गेला डिस्कवर लेगच्या रिझनला एक धाव बघा. चेंडूच्या पाठीमागे खेळ धनंजय शेतकरी करतात. थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील आरामात पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढून 22 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. आतापर्यंत 6 संघ आपण पाहिलीत. आजच्या दिवसात 2 संघ बघायला मिळतील. यातील विजेता हा एक संघ तुम्हाला 7वा संघ या स्पर्धेतला क्वार्टर फायनलसाठी बघायला मिळेल. सिन्सेबल क्रिकेट कव्हर रिझनला खेळलेत पण माहिती एकच धाव मिळेल. बघा जास्तीत जास्त स्वतः चेंडू खेळण्याचा काय धावा घेऊन समोरच्या फलंदाज धावा निघत नाही का. एकमेव फलंदाज धावा काढू शकतोय. यॉर्कर लेनचा चेंडू ऑन साईडला खेळतो. बॅट चेंज केलो. चेंडू गेल्यानंतर गेला शॉट फाईन लेगला जिथे क्षेत्ररक्षण केलंय ते जयेश. अनेक पेटनेम आहेत पण आपण ते सांगू शकत नाही. ते गावात ठीक आहेत. मित्र सांगा. आपण जेव्हा तुम्ही समालोचक कक्षामध्ये बसताना तेव्हा फक्त त्यांची ॲनालिसिस म्हणजे नावं जी त्यांची आहेत लिव्हिंग सल्ट तीच घ्यायची असतात. पुन्हा अक्षय सिम्बा तिथे बाकी गडी बाद होते. स्ट्राईक दिलं गेलं. आपल्या संघासाठी घेतात. पुन्हा मोठी जबाबदारी घेत आहे आज बाकी प्रज्योत अंबिरे यांनी. आहा काय तिथे सक्षम देखील आहात. ध्रुव सातपाटी पालघर जिल्ह्यामध्ये नावाचा आहे. ब्रँडीज ब्रँड. हा हा काय शब्दांकन घातलाय हो. काय गीत सुंदर लिहिलं आणि किती सुंदर गायला आहे. तेवढं सुंदर संगीत देखील दिलंय. आहा काय गोलंदाजाची आग. तोफखान तोफगोळा तसा सुटावा आणि दुश्मनांच्या लष्कराच्या तिथे पडावा तशा म्हणजे गोलंदाजी. षटक संपले. 4 धावसंख्या आहे 23. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केल्या. पहिले षटक 2 शॉट टाकले धनंजय. 9 धावा दिल्या. नंतर षटक हाताळलं अतुल यांनी. त्यानंतर षटक हाताळलं सिम्बा म्हणजे अक्षयाने. आणि आता तुमच्यासमोर बघायला मिळतो जयेश नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. 4 षटकं टाकली गेली आणि 4 षटकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 23. यामध्ये 24 धावामध्ये 17 धावा एकट्या प्रज्योत अंबेरेचा आहे. बघा म्हणजे किती सातत्यपूर्ण खेळी करताना आपण प्रज्योत अंबेरेला पाहिलं. बघू या षटकात धावा आल्या जर काही 50-45 पर्यंत गेल्या तर पुन्हा एकदा मोठा सामना बघायला मिळू शकतो. कारण धारदार गोलंदाजी आहे ती म्हणजे वरुण संघाकडे. अप्रतिम गोलंदाजी हाताळणारे गोलंदाज आज आपण त्यांच्या संघाकडनं पाहिलेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते. पॉईंट बघायला मिळते. इथे तुम्हाला कव्हर बघायला मिळते. डीप कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. हे 5 खेळाडू सर्कलच्या बारवर बाउंड्रीवर तुम्हाला बाकी रक्षण करताना पाहायला मिळतात. इथे चेंडू हवेमध्ये अवैध बॉल खूप लांब असताना एकच धाव घेण्यासाठी समाधान मानते. कारण 5 चेंडू त्यांना स्वतःला खेळायला मिळतील. आणि त्या 5 चेंडू मोठे 2 उतुंग चौकार किंवा षटकार जर बघायला मिळाले कारण कुठेतरी फायटिंग स्कोर 40 वगैरे झाला तर खूप काही बघायला मिळेल. अतिशय जबरदस्त मॅच. खूप सुंदर आयोजन. आणि जे ही स्पर्धा खेळलेत ना त्यांनी म्हटलं की अशी स्पर्धा आजपर्यंत पालघर तालुक्यात झालीच नाही आहे. बघा 5-5 कॅमेरे एवढी बोथ यांनी खेळताना चांगलं हिरवगार मैदान बॅरिकेड हे तर पहिल्यांदा एवढे मोठे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे हे कौशल्य आमच्या साहित्यमी डेकोरेटचं पण देखील म्हणावं लागेल. जिथे तुम्हाला जब्बीर खान आणि रोहन नाना बिरवाडी आणि जब्बीर खान बोईसर यांच्या 2 मित्राचं प्रेमाचं प्रतीक असलेलं हे साहित्यमी मंडप डेकोरेट बघा. प्रथमतःच औरामध्ये त्यांनी एवढी मोठी ऑर्डर स्वीकारली.
बघा आमचे पंच कॅल्क्युलेशन करणार, काटेकोरपणे त्यांचं निरीक्षण असतं, अशी व्यवहार आहे. मेन अंपायर म्हणून आपण बघत आहात अभित तांडेल, तुम्हाला स्क्वेअर लेगमध्ये पाहत आहात. हो, मोठा फटकाचा खेळ, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑफसाईड ऑफ स्टंप, यॉर्कर लेनचा पद्धतीचं बघायला मिळतोय. कारण त्यांना माहिती समोर टाकला की चेंडू बाहेर जाणार, शॉर्ट ऑफ लेन दिले की फिरकावून ठेवणार, कारण क्षमता एवढी आहे या फलंदाजाकडे. अप्रतिम बॅटिंग, 36 बाहुबली ताकद आहे या प्रज्योतकडे. यावेळेला बघा पुन्हा चेंडू ठेवला आहे. गुड बॉलिंग वर्क, चांगली गोलंदाजी बघताना, अभ्यासपूर्ण गोलंदाजी टाकताना बघायला मिळतात. जयेश नावाच्या गोलंदाजाकडनं मोठा फटका खेळायचा होता, पण शरीरापासून दूरवर ठेवला गेला, प्रॉपर टायमर झाला नाही. हा इथे बाकी चेंडू टाटा एक धावतो बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे जातो क्षेत्रक्षण अतुल करूपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. राज पोचले, 2 धाव पूर्ण बघायला मिळतात. या 2 धावांशी जर आपण विचार केलात तर 26 धावा या फलकावर लागल्यात. 12 तारखेपासून मॅच झाली, चर्चा न होता देशा पलीकडे या मॅचचं आयोजनाचं कौतुक केलं जाते आणि पालघर जिल्ह्यात तर खूपच मोठा डंका या स्पर्धेने लावलाय. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळते, चेंडूच्या पाठीमागे जातो, डीप लागूनचा खेळ, अतुल जाधव थ्रो करत 1 धाव बघायला मिळते. इथे पाहायला मिळते का? निश्चितच हाच खेळाडू आउट तुम्हाला बघायला मिळतो. अंपायरची पोझिशन एवढी परफेक्शन उभे होते ना की कोणत्या खेळाडू किती क्रॉस येईल बघायला मिळते. सर्व काही हे काय फक्त बॉल मोजणे, बोल्ड झाला की आउट नाही, बाकी खूप काही निरीक्षण तुम्हाला पंचगिरीच्या माध्यमातून करायला बघायला. हे बघा कशा पोझिशन आहे पंचाची देखील. इथे बघा अक्रॉस झाले, आउट आहे, परफेक्ट डिसिजन इथे तुम्हाला दिलं गेलं. धावा होत नाही, खूप चांगली गोलंदाजी. एकमेव बॅटर जो धावा करतो तो म्हणजे फक्त वरुण संघाकडनं प्रज्योत अंबिरे. न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो तो आर्यन. काय अर्जुनची फलंदाजी होती हो सकाळच्या सत्रामध्ये. डहाणूचा तो फलंदाज, एका षटकात 20 धावा काढण्याचा महाकाय पराक्रम केला होता त्यांनी. ओहो, यॉर्कर लेंथ, यॉर्कर आणि मला प्यार कर, काय जबरदस्त गोलंदाजी टाकली जातात. भन्नाट मारा तुम्हाला बघायला मिळाला. सुंदर गाणं किती वर्षापूर्वीचं, अमिताभ बच्चनची अदाकारी, प्रयाणची विलनगिरी, आपण ते गाणं बघितलंय. विजय नाव होतं या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनचं. आणि हे डॉनचं गाणं आज अनेक लग्न असून त्या गरब्यामध्ये देखील नाचवलं जाते. जुनं ते सोनं काम म्हटलं जाते बघायला मिळते. ओव्हरऑल आपण बघितल्यात, आपण बघत आहात माझ्यावर माझे युवा समालोचक जुडलेत. उत्कृष्ट काय म्हणाले आयोजनाबद्दल. आतापर्यंत तुम्ही देखील बऱ्याच टुर्नामेंट कव्हरेज केल्यात, पण बोट्स अँड खेळताना आणि 5-5 कॅमेरे असताना आणि अशा प्रकारची विकेट, अशा प्रकारचे चेंडू, आणि आता तुम्ही बघितलात की 3 दिवसात लाख व्ह्यूवर्स मिळालेत. या स्पर्धेबद्दल तुम्ही एक समालोचक म्हणून काय म्हणाल? एक अतिशय सुंदर स्पर्धेचं स्वरूप या स्पर्धेला बघून पाहिलं. ज्या वेळेला पहिल्या दिवशी आम्ही इथे आलो, म्हणजे कालच्या दिवशी, तेव्हा असं वाटलं नव्हतं की सातपाडीमध्ये या प्रकारचं एवढं दैदिप्यमान आयोजन होईल. परंतु या स्पर्धेची चर्चा होती. अवधूत कामत यांचे फोन चालू होते की एक स्पर्धा अशा लेवलची असेल की पालघरमध्ये सातपाडीत काहीतरी वेगळं असेल, आणि एक स्पर्धा म्हणून त्यांनी भरपूर मेहनत केलेली ती स्पष्ट दिसते. तुम्ही इथे 15-20 दिवसापूर्वी आधी आला असाल तर ह्या मैदानात भरपूर कचरा होता, सगळं काही होतं. परंतु आज जर आपण मैदान पाहिलं तर एक सुस्वच्छ आणि सुंदर मैदान, ज्याचे आउटफील्ड जिथे तुम्ही फटके खेळणार त्याच पद्धतीने ते फटके जातात. म्हणजे सगळं काही व्यवस्थित, उत्तम प्रतीचं आयोजन, अप्रतिम हाय क्वालिटी स्पर्धा. अर्थात आपण पाहतात आमदार जिल्हा प्रमुख चषक. निश्चितच खूप सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं 5-5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या, लेदरला पाहिलेत, आम्ही बघतो 6-6 कॅमेरे बघितलेत, पण ही एकमेव अशी स्पर्धा आणि एका ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यातल्या क्रिकेटप्रेमी वेड्या गावामध्ये सातपडे गावात आयोजन केलं गेलं. आणि ह्या स्पर्धेचा जो बहुतेक तुम्ही बघाल तर आतापर्यंत डंका जो राहिला तो गोलंदाजाचा, आणि विशेषतः शेवटचं षटक असते ना, त्या षटकामध्ये असा काय इतिहास घडतो जणू काय छत्रपतीच्या राज्यामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यातल्या भगव्या छताखाली गावाच्या सातपटी गावामध्ये जे माझ्या छत्रपतीने रणांगण खेळले तशा ताकद या गावामध्ये मिळते. आणि त्या गोलंदाजा 6 चेंडू 7 होत नाही, 12 चेंडू 12 होत नाही, दोन्ही षटकं मॅडन टाकली जातात, 2 चेंडू 6 चेंडू 6ची मॅच 2-5 वर येते. काय बघायला मिळालं. आणि समालोचक करताना जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो त्या गोलंदाजाने दिलाय, त्या फलंदाज दिलाय, आणि इथे पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली, अगदी तुम्ही बरोबर म्हणालात. क्या या 5 दिवसात 4 दिवसात खूप काही वेगळं क्रिकेट बघायला मिळालं.
ज्या अनुषंगाने तुम्ही उल्लेख करताय आणि तुमच्या मधुरवाणीने संपूर्ण सातपाडी धनानून सोडले म्हणायला हरकत नाही. खूप चांगलं एंटरटेनमेंट झालेलं आहे या 4 दिवसांमध्ये आणि एक चांगली स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येत असताना जबरदस्त क्रिकेट या स्पर्धेने दाखवलं. चांगलं क्रिकेट. नेक्स्ट मॅच यजमान संघ ध्रुव 11 सातपाडी. संपूर्ण सातपाडीचं लक्ष राहील या पुढच्या मॅचवरती. तुर्तास थांबूया आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये, जिथे दीपक संकेसर पुन्हा एकदा जोडले जातील आणि त्या मॅचचा पुढील मॅचचा टॉस होईल, जिथे अवधूत कामत या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते कर्णधार म्हणून तुम्हाला बघायला मिळतील. हॅलो हिलेश दादा या ना. हिलेश भाऊ या, एक टॉस करूया आपण या मॅचचा. आपला संघ या, आपण या गावचे जिल्हा प्रमुख म्हणून आपला अधिकार आहे. याच हिलेश भाऊ या ना. शाखा प्रमुख आहात तुम्ही, या. अमोल चौधरी या, जुने गोलंदाज सातपाटी गावचे आहे, ज्याने अनेक सामने गाजवलेत. ध्रुव सातपाटीचे हे देखील गोलंदाज आहेत. ओपनिंग अमोल. चला दांडी बीज संघ या नाणेफेकीसाठी. दांडी बीज संघ टॉससाठी यायचं आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धा. या सामन्यातून आपल्याला 7वा संघ बघायला मिळेल आणि ह्यानंतर सामना होईल तिथून आपला 8वा संघ बघायला मिळेल. पण उद्या जी वेळ देईल त्या वेळेवर यावं लागेल, कारण उद्याचे सामने 4 क्वार्टर 2 सेमीफायनल लॉस्ट टाकले जाईल. याची नोंद घ्या, अगोदर लिहिलं गेलं आहे. दांडी संघ या नाणेफेकीसाठी कॅप्टन त्यांचे येतात. दादा काय म्हणाल, ओव्हरऑल आपण हे टुर्नामेंट बघत आहात, पहिल्यांदाच एवढी लाखो मुलाची स्पर्धा आयोजित केली गेली. यस, आपण देखील चांगले गोलंदाज होते, खूप चांगले गोलंदाज याच संघासाठी केल्याचे, ध्रुव सातपाडी संघासाठी. यस, खूप मोठे अनमोल रत्न या क्रिकेटपटू या गावाने आम्हाला दिलेत. मॅच कार्य करा ना, आपण ओव्हर ब्रेकमध्ये करूया. चला नाणेफेक करतोय. पहिले चॉईस करा ना. चला चान्स दिला बोलणं. दांडी संघ बोलतायत, माहिती ना काय काय आहे बघूया. आमदार टॉस. सर आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. टॉस जिंकला काय घेणार? क्षेत्ररक्षक स्वीकारणार. क्षेत्ररक्षक कशासाठी घेणार? मॅचच्या मॅचला आमची फलंदाजी होती, पण आम्ही चांगली फलंदाजी केली आणि रन चांगले केले आणि समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावा थांबवले आणि हरण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. आपण जोडूया. आपली बॅटिंग आहेत. किती धावा करण्याचा मनसुबा तुमचा असणार? 5 षटकाचा सामना असेल. टार्गेट नाही, मात्र फलंदाजीला एवढंच सांगू की जी मेहनत केली आहे आतापर्यंत तुम्ही, नक्कीच आपले प्रेक्षक आपल्याला बघायला आले आहेत. कोणतेही प्रेशर घेऊ नका, फ्री माइंड खेळा आणि जेवढी धावसंख्या देतील तेवढी एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं गावच्या लोकांना उत्सुकता आहे की आपला संघ बाहेर जातो खेळतो, पण आज घरच्या मैदान लाख मुलाची स्पर्धा खेळताना एक वेगळे दडपण तुमच्यावर असेल आणि तुमच्याकडे चांगले गोलंदाज चांगलं फलंदाज आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या संघाचा खेळ केला तर घरच्या लोकांना देखील एक मोठा आनंद बघायला मिळेल. नक्की पब्लिक सपोर्टशिवाय काय नाही, कारण जेव्हापासून हा ध्रुव 11 संघ सुरुवात झाली असं नाही आहे की आम्ही लगेच लोकांना वाटलं की आम्ही 2 वर्षात लगेच जिंकायलो, असं नाही. आम्ही 8 ते 9 स्पर्धा कंटिन्यू क्वार्टर फायनलला हरवत होतो, कुठेतरी चुकी होत होती. मात्र आता संघ चांगला झाला, एक चांगली बांधणी झाली आहे. हिलेश भाऊ सुद्धा आहेत, रोहन भाऊ आहेत, तर चेतन भाऊ आहेत, त्यांनी चांगला सपोर्ट केला आहे आणि एक बॉन्डिंग म्हणजे एक फॅमिलीसारखा हा संघ आहे. एकमेकांच्या चुका एकमेकांना समजून घेतात, म्हणून हा संघ आजपर्यंत आहे. थँक्यू सो मच. कूल कॅप्टन म्हणून आपली ओळख आहे. थँक्यू सो मच. दांडी संघ जोडूया जिथे उत्कृष्ट समालोचन करतात उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं, जिथे एका बाजूला स्वस्तिक एंटरप्राइजेस तारापूर, विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच वरोर. सामना खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लोएस्ट स्कोरिंग सामना आहे. या स्पर्धेमध्ये अनेक वेळा सामने लोएस्ट स्कोरिंग सामने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेले आहेत. मनोज आणि महेश ही जोडी मैदानाच्या आत. एक काळ या जोडीनं भरपूर गाजवलाय आणि पुन्हा एकदा विंटेज महेश मनोज आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय षटकार. 6 धावा. दोन्ही एंड जबरदस्त पद्धतीने बॅटिंग करतात. याही वेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर बाहेरचा बॉल, पंच आशु सरांनी तो बॉल वाईट घोषित केला.
या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. आता गती मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या धावफलकावरती. इथून 14 धाव्यांची गरज आहे. आमदार जिल्हा प्रमुख चषक 20-25 हिलेश भाऊ चौधरी यांनी मात्र ठरवलं होतं, उराशी एक स्वप्न बाळगलं होतं. सातपाडीमध्ये एक मोठी स्पर्धा जरूर होणार, करून दाखवली आणि चौथ्या दिवसात देखील आली. खऱ्या अर्थानं आता फलंदाज देखील मनोज मागे थांबणार नाही तसं दर्शवतात. आलाय चौकार, षटक संपलंय. जिथे आपण पाहतात पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला धावसंख्या धावगती वेगानं जाऊन पोचते ती म्हणजेच 18 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेला आपण पाहतात खूप चांगला फटका इथे खेळलाय. रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चेंडू अगदी कार्पेटला फाडत पर्यंत बॉलाकडे पाहत राहिले, अगदी डोळ्याच्या खाली बॉल पर्यंत पाहत राहत असताना बॅट स्विच केली आणि तदनंतर आपण पाहतात हा चौकार शोधलाय महेशनं. धावसंख्या फलकावरती 22. इथून आता रन करायच्यात 6. गोलंदाज तयार. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वरोर संघाचं कौतुक करावं लागेल. एक युवांनी भरलेला संघ प्रज्योत अंभीर त्या संघाला लीड करत असताना पहिल्या टॉस मध्ये त्यांनी दर्शव विजयाच्या समीप चाललाय तो म्हणजेच बॅटिंग करत असताना तारापूर संघ. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय. बिटवीन द गॅप बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना याही मॅच मध्ये मनोजनं सांगितलं मागच्या मॅच मध्ये रनआउट झालो होतो, यावेळेला नाही थांबणार. 28 धावांचं एक माफक टार्गेट होतं, त्याच्यावरती तुटून पडलेत दोन्ही बंधू. आपल्याला बघायला मिळतात महेश आणि मनोज या बंधूंची जोडी खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालेली आहे. या वेळेला आपण पाहतात महेश यांच्या बॅट मधनं अगदी शेवटचा फिनिशिंग टच देणारा हा षटकार आणि धावसंख्या इथून विजयाचा झेंडा रोवत असताना मनोज आणि महेश या दोन्ही फलंदाजांनी सलामीवीर म्हणून दाखल होत असताना खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथे विजयाचा झेंडा रोवला आणि सुपर 8चं तिकीट उद्याच्या दिवसात 7वा संघ म्हणून आपल्याला बघायला मिळतोय. तारापूर संघ खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं, अभिनंदन. आणि वरोर संघ आणि प्रज्योत अंभीरे यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी युवांना घेऊन इथे खऱ्या अर्थानं खूप जबरदस्त कामगिरी दाखवली.